सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोने विक्री करण्याचा विचार करत असाल तर सध्या मार्केटमध्ये सोन्याच्या किमती किती आहेत, तर सोनं महागणार आहे का सोनं स्वस्त होणार आहे याची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सोने खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी मदत करू शकतो। ऑगस्टमध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोने। ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव किती असणार याविषयी एक पक्की बातमी आलेली आहे। अमेरिकेतून ही बातमी आलेली आहे, पक्की बातमी, ज्यामुळे सरकारने घेतला एक मोठा निर्णय, ज्यामुळे ऑगस्टमध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्राम सोनं। ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार तो देखील जाहीर झाला आहे, ज्यामुळे ग्राहकांची गर्दी होणार। नाशिकमध्ये अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी सर्व बाजारामध्ये ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण थेट झालेलं आहे। अमेरिकेतून एक अशी खबर आली ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये भूकंप होणार आहे। ऑगस्ट महिन्यात 10 ग्राम सोन्याचा भाव काय असणार हे जवळपास आता निश्चित होताना दिसत आहे। अमेरिकेने भारताला धमकी दिली होती, पण या धमकीला भारताने अजिबात जुमारलं नाही आणि त्यावर एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव तर स्वस्त होणारच आहेत, पण त्याबरोबरच सोन्याच्या किमतीत देखील एक प्रचंड आनंदाची बातमी समोर आली आहे। ही बातमी समोर येताच ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। सोनाराच्या दुकानाकडे लोकांची धाव आता घेत आहे। ऑगस्टमध्ये सोने किती रुपयाने मिळणार? तुम्ही ऑगस्टमध्ये सोनं खरेदी करायचं आहे, हे विकायचं आहे की थांबायचं आहे? तुमच्या घरात लग्न करायचे असेल किंवा तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर सोने खरेदी किंवा करायचं असेल या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण की ऑगस्टमध्ये काय भाव असणार याविषयीचा सगळ्यात महत्त्वाची एक पक्की बातमी तुमच्यासमोर आलेली आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सोन्याचा भाव ऑगस्टमध्ये काय असणार। अमेरिकेचं कोणतं असं धोरण आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होणार आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात तसेच देशात सोन्याचा भाव काय असणार? तुम्ही खरेदी करायचा विचार करताय की थांबायचा विचार करताय की विकायचा विचार करताय? आता या लोकांच्या गर्दी त्या ठिकाणी सराफाच्या बाजारामध्ये होऊ शकते। चला जाणून घेऊयात संपूर्ण सविस्तर माहिती। ऑगस्टमध्ये हा असणार सोन्याचा भाव। चालू वर्षात म्हणजे 2025मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला गेला। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 2025मध्ये 24 कॅरेटचा सोन्याचा भाव जवळपास 76,000 रुपये होता आणि प्रति 10 ग्राम म्हणजे आपल्याला 76,000 रुपये तोळा भेटत होता। तेव्हा लोकांना वाटत होते की भाव हळूहळू कमी होईल, लोकांना वाटायचं भाव कमी होईल आणि मग आपण खरेदी करू, पण आता पहिल्यांदाच ऑगस्टमधला भाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। पण जानेवारी 2025मध्ये 76,000 जो भाव होता कोणाच्या ध्यानामध्ये देखील नव्हता, तो भाव आता एप्रिलमध्ये 80 ते 85 मध्ये पार केला। पण त्याच वेळेस अशीच बातमी आली, लक्षपूर्वक आहे का, आता ऑगस्टमध्ये देखील पुन्हा एकदा भाव कमी होणार। आता काय झालं, अचानक सोशल मीडियावर अफवा देखील पसरली। आता पाहायला गेलं तर फेसबुकवर असेल, सगळीकडे यूट्यूबवर असेल, एक मेसेज फिरत होता की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव उतरणार आणि पाहायला गेलं तर सोन्याचा भाव 75,000 रुपये तोळा येणार। मग आता बातमी वाऱ्यासारखी पसरली, लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं ते सोनं मोडायला न गेले। विशेषतः नाशिकच्या सराफा बाजारामध्ये अक्षरशः लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्या लोकांनी घाबरून सोनं विकलं, त्यामुळं घाबरून जायचं नाही, गडबड करायची नाही, कारण की ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असणार? अमेरिकेनं देशाला एक धमकी दिली होती, त्या धमकीला देशानं जुमारलं नाही, त्यामुळं पेट्रोल डिझेल तर स्वस्त होणारच आहे। मग त्याचाच परिणाम म्हणून सोन्यावर काय होणार परिणाम? आता सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी दिली आहे, लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, कारण की ऑगस्टमध्ये 10 ग्राम सोनं काय असणार याचा भाव जाहीर झाला। सोनं त्यानंतर रॉकेटसारखं उसळलं गेलं, पाहायला गेलं तर ते 80,000वरून 85,000 पर्यंत गेलं। आता 85,000वरून 1,00,000 रुपयाचा आकडा पार केला होता। आता पुन्हा आता ते सोनं 98,000 ते 97,000 पर्यंत, त्याच्यावरून 99,000 रुपयाच्या आसपास आपल्याला ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे। पण तो हे परत मागच्या तुम्ही 8 ते 10 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल, 15 दिवसापूर्वी सोनं परत 92,000 ते 96,000 रुपयाच्या घरात आलं होतं। त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला होता की सोनं पुन्हा कमी होईल की नाही, पण आता वेगळाच त्या ठिकाणी अंदाज वर्तवला गेलेला आहे। आता लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे, आता सोनं इथून पुन्हा वाढणार की कमी होणार? आता खरेदी करायची की थांबायचं? लग्न सराईसाठी खरेदी करायची असेल तर काय करावं? पुढे येणाऱ्या लग्न सराईसाठी खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काय प्लॅन असावा? अमेरिकेतील महत्त्वाची पक्की बातमी आलेली आहे, आता लक्षपूर्वक आहे का? आता 3 महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात देखील आले आहेत। या 3 अंदाजावरून तुमचा अंदाज घ्यायचा आहे। प्रत्येक ठिकाणी अंदाज वर्तवले जातात। आता अमेरिकेतून एक पक्का अंदाज आलेला आहे, आता त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज बांधू शकता। अंदाज काय आलेला आहे? जो अंदाज आला आहे सगळ्यात आधी तुम्हाला, ज्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे लोकांच्या रांगा सराफाच्या दुकानामध्ये लागल्या होत्या, अंदाज असा होता जो खोटा ठरला होतं की सोनं 55,000 पर्यंत खाली येऊ शकतं। आता यावरील जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञाने हा अंदाज वर्तवला होता। जॉन मिल्स हे सोन्याच्या खाणी काढणाऱ्या कंपन्या आहेत
आणि त्या कंपन्यात तो सल्लागार म्हणून काम करतात। हे वयस्कर व्यक्ती आहेत, 40 खाणीच्या कंपन्यात ते सल्लागार आहेत आणि त्यांनी अंदाज दिला होता सोन्याचे भाव येणाऱ्या काळात 55,000 रुपये तोळा होऊ शकतात। त्यावेळी लोकांनी गर्दी केली होती सराफात, दुकानात, पण तसं झालं आणि भाव कोसळला नाही। हा अंदाज खोटा ठरला आणि सोनं रॉकेटसारख्या भावानं 70-78 वरून डायरेक्ट 1 लाख रुपयाच्या आसपास येऊन पोचलं। आणि त्याच वेळेस दुसऱ्या एका संस्थेने अंदाज दिलेला जो थोडासा वेगळा आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसू शकतो। हा अंदाज फार विचित्र आहे। आता हा अंदाज सांगितल्यानंतर ऑगस्टमधला जो एक महत्त्वाचा अंदाज आला आहे, एक अंदाज असा आला आहे, दुसऱ्या क्रमांकाचा सिंगापूरमधून हा अंदाज आला आहे, तो धक्कादायक होता। यानुसार जगातल्या मोठ्या बँका जशी आपली रिझर्व्ह बँक आहे किंवा चायनामधील फेडरल बँक आहे किंवा अमेरिकेची एक वेगळी बँक आहे, त्या मोठमोठ्या बँका काय करत आहेत की सोनं खरेदी करत आहेत। त्यामुळे जगभरात सोन्याचा तुटवडा निर्माण होणार आहे आणि सोन्याचा जो भाव आहे तुम्ही पाहत आहेत तो आता 1 लाखावरून डायरेक्ट 1,37,000 पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। आता हा अंदाज म्हटल्यावर ज्यानं सोनं खरेदी करून ठेवलं ते खुश झाले, पण ज्यांना येणाऱ्या काळात लग्न करायचं आहे, पुढच्या काही काळासाठी कामानिमित्त सोनं खरेदी करायचं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। जर हा दर ऐकला तर 1 लाखावरून डायरेक्ट 37,000, 1,37,000, मग आज सोने खरेदी करायचं का? आज कमी भावामध्ये थांबायचं का? त्यासाठी तिसरा महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ऑगस्टचा अंदाज काय असणार किंवा ऑगस्ट 2025मध्ये सोनं त्या ठिकाणी काय असणार, या संदर्भातला तो अंदाज त्या ठिकाणी असणार आहे। कारण ही बातमी आहे की हा जो अंदाज आहे तो थेट अमेरिकेतून आला आहे आणि अमेरिकेतून काय धोरण अवलंबलं ज्याच्यामुळे जो भाव तो कशा पद्धतीने असणार आहे, भाव कमी होणार की जास्त होणार, का ग्राहकांची गर्दी त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसू शकते, का ग्राहकांमध्ये एक इतकं उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे, तो नेमका काय अंदाज आहे, ऑगस्टमध्ये सोन्याचा भावाचा अंदाज काय असू शकतो। आणि तिसरा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे। विश्लेषकांनी एक असा अंदाज वर्तवला आहे, तो पहिला अंदाज 55,000 पर्यंत येईल, पण दुसरा अंदाज सिंगापूरच्या अंदाजानुसार ते 1,37,000 पर्यंत जाईल आणि तिसरा अंदाज थोडासा वेगळा आहे। म्हणजे ऑगस्टमधला तो अंदाज एकदम विचित्र असणार आहे, जो तुम्ही ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। तिसरा अंदाज अतिशय विश्लेषक एक टू भारी सांगितलेला आहे, 88,000 ते 95,000च्या आसपास सोनं स्थिर राहू शकतं, असा मधला अंदाज वर्तवण्यात आला आहे। 55,000चा जो अंदाज आहे तो साफ खोटा आहे आणि 1,37,000चा सोनं जाईल का ते देखील माहिती नाही। पण एक मधला अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला आहे, ते म्हणजे 88,000 पासून ते 95,000च्या आसपास हे सोन्याचे दर स्थिर राहू शकतात। हे देखील तिन्ही अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत। आता कोणत्याही अंदाजाला अर्थ उरलेला नाही, कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आली की ज्यामध्ये ऑगस्टला सोन्याचा भाव काय असू शकतो। अमेरिकेने एक अशी धमकी दिली होती भारत सरकारला की तुम्ही जे तेल आहे किंवा ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, तर तुम्ही रशियाकडून खरेदी करू नका। भारताने त्या धमकीला जुमानलं नाही, रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं ऑइल ते तेल आयात करणं सुरू ठेवलं, ज्यामुळे आज पाहायला गेले तर आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी होणार आहेत। तसंच निर्णय देखील सोन्याच्या बाबतीत देखील सरकार घेऊ शकतं, ज्यामुळे ती आता वेळ आले ज्याची तुम्ही वाट पाहतात। अमेरिकेतून आलेल्या पक्क्या बातमीनुसार भारत सरकारचं एक नवीन धोरण तयार झाले आणि नवीन धोरण ठरल्यामुळे ऑगस्टमध्ये 2025मध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो या संदर्भात महत्त्वाच्या त्या ठिकाणी शंका कुशंका ज्या त्याला आता पूर्णविराम लागलेला आहे। आता जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल आणि तुमच्या घरामध्ये पुढे येऊन लग्नसराई असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्ही सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करायचं आहे। भाव कोसळण्याची वाट पाहू नका। ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे जो भाव असणार आहे, एक अंदाज असा वर्तवण्यात येतो की सोन्याचा भाव 92,000 ते 54,000 याच्या आसपास असू शकतो। दुसरा अंदाज असा वर्तवण्यात आला की आता ही बातमी जाहीर होताच नाशिक, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिलनगर येथील ग्राहकांनी थोडासा उत्साह वर्तवलेला आहे, खरेदी करण्याची तयारी देखील यांनी वर्तवलेली आहे। पण हा एक अंदाज गुंतवणूकदार जे आहेत त्यांना चांगली एंट्री पॉईंट असू शकतो आणि जे जुनं सोनं विकणारे ग्राहक आहेत त्यांना थोडं जुनं विकायचं आहे, त्यांनी या ठिकाणी घाई करू नका, असं देखील तज्ज्ञाचं म्हणणं आलं। आता एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका। आम्ही ही माहिती विविध सूत्राकडून इंटरनेटवरल्या माहितीच्या आधारित संकलित केली आहे, पण कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास करा, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या। तर ही माहिती आजची होती, जी सगळ्यात महत्त्वाची होती, तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे। ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव काय असू शकतो हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि एका अंदाजानुसार तुम्हाला आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। पण तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी विकण्याआधी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घ्या, तुमच्या सद्गत बुद्धीचा वापर करा आणि हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही काय करणार, सोनं खरेदी करणार की विक्री करणार आहात का थोडीशी वाट पाहणार आहात, तुमच्या शहरामध्ये सोन्याचा सध्या भाव काय चालू आहे कमेंट करून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा,
तुमच्या मित्र नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा। अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी जे आपलं संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।